नमस्कार. मी डॉक्टर नीलकंठ फडके, MBBS MD, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ म्हणून गेली 40 वर्ष काम करत आहे. आज कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबद्दल मी थोडं बोलणार आहे. ही एक नेहमी होणारी आणि कल्याणकारी शस्त्रक्रिया आहे. जवळजवळ 100% या शस्त्रक्रियेची खात्री देता येते की ज्या स्त्रीची ही शस्त्रक्रिया होते तिला नंतर गर्भधारणा 100% जवळजवळ होणार नाही. या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी पेशंटने काय काळजी घ्यावी, तर हा पेशंट ह्या ऑपरेशन करता फिट आहे की नाही हे डॉक्टर लोक तपासून ठरवतीलच. ऑपरेशन होण्यापूर्वी आपल्याला सर्दी खोकला होणार नाही आणि पोट बिघडणार नाही अशी काळजी पेशंटने घ्यायची. ऑपरेशन करताना त्याच्या आधी कमीत कमी 6 तास बिलकुल उपाशी पोटी राहणं आवश्यक आहे. ऑपरेशन नंतर जेव्हा डॉक्टर घरी सोडतील त्यावेळेला पेशंटने एकटं बाथरूमला जायचं नाही आहे, कारण पेशंटला चक्कर येऊ शकते. नंतर बसताना कमरेला आधार घ्यायचा, झोपताना कमरेला एखाद्या चादरीसारखा आधार घ्यायचा आणि गुडघ्याखाली उशी घ्यायची. असं केलं की ऑपरेशन होणारे त्रास बरेच कमी होते. ऑपरेशन नंतर पेशंटने काही साधे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. फारच क्वचित हे ऑपरेशन फेल जातं आणि हे फेल जातं तर पालीच्या शेपटीसारखी ती फॅलोपियन नलिका ही जुळून येते आणि मग गर्भपिशवीत परत गर्भ राहू शकतो. म्हणून पाळी चुकली तर पेशंटने डॉक्टरला लगेच भेटणं आवश्यक आहे. फार फार क्वचित गर्भनलिका जुळून येते, पण तिचा आतला डायमीटर हा थोडा बारीक राहतो आणि मग गर्भ फॅलोपियन नलिकेतच अडकून राहून एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहू शकते. अशा वेळेला पाळी चुकते, पोटात खूप दुखतं आणि ही एक इमर्जन्सी असते. म्हणून असा काही त्रास झाला तर पेशंटने त्वरित डॉक्टरना भेटायचं आहे. ऑपरेशन करून घरी गेल्यानंतर पेशंटला लघवीला झालं नाही किंवा त्याचं पोट फुगलं, त्याला खूप उलट्या व्हायला लागल्या, पोटात खूप दुखलं तर त्याने जरूर लगेच दवाखान्यात संपर्क साधणं जरुरीचं आहे. ह्या सर्व गोष्टी फार क्वचित होतात आणि ऑपरेशन हे फार छान होतं. त्याची काही काळजी करायची गरज नाही. धन्यवाद.